काल रविवार होता, म्हटलं कुठेतरी फिरून येऊया आणि जास्त न विचार करता मी अजिंक्य ताऱ्यावर निघालो. गाडी खाली पार्क केली आणि मस्तपैकी खालीच थोडा वेळ बसलो शांतीसाठी. वर पाहिल्यावर ते भव्य दृश्य बघून डोकं थोडं चकारलं. त्यानंतर मी चालत वर निघालो. जसं जसं आपण वर जातो तसं तसं सातारा शहर अधिक सुंदर दिसायला लागतं. अगदी तसंच झालं. अखेर मी गडावर पोहोचलो आणि थेट दरवाजातून आत गेलो. आत गेल्यावर तिथलं कोरीव काम पाहिलं आणि काही फोटो काढले. खरंच त्या काळातली माणसं खूप हुशार होती आणि कल्पक होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. थोडं पुढे गेल्यावर तिथे माकडेची बाई दिसली, जे त्यांच्या रोजच्या खाण्याच्या कामात मग्न होते. त्यांना ओलांडून मी पुढे गेलो. तिथे मला 2 रस्ते दिसले. दोन्ही रस्ते एकाच ठिकाणी जात होते, पण दुसऱ्या रस्त्याने गेल्यावर 2-3 नवीन ठिकाणी बघायला मिळतात, म्हणून मी तो रस्ता निवडला. वाटेत मला शंकराचे मंदिर दिसले. तिथे नतमस्तक होऊन मी पुढे निघालो. जेव्हा आपण अशा ठिकाणी एखादं मंदिर पाहतो तेव्हा अगदी गावी आल्यासारखं वाटतं. पुढे गेल्यावर मला अजून एक प्रवेशद्वार दिसला, जे सरळ खाली जात होते. मी थोडा खाली उतरलो. तिथून दिसणारा नजारा तर काही वेगळाच होता. आज आपल्याकडे वर जाण्यासाठी रस्ता आहे, पण त्या काही कदाचित नसेल. हे सर्व दगडातून कसं उभं केलं असेल याचं नवल वाटतं. त्यानंतर हाफ एन आवर नंतर मी टोकाला पोहोचलो. तिथे मला एक लेक दिसला. हा तर एक ट्विस्टच होता. एवढ्यावर इथे कोठून लेक आला असेल, छान वाटत. तिथून पुढे गेल्यावर मला एक पडकं घर दिसलं. कोणाचं होतं ठाऊक नाही, पण खूपच जुनं होतं. त्यानंतर मी गड उतरून खाली आलो. असा होता माझा ऐतिहासिक किल्ल्याचा प्रवास. तुम्हाला माझा हा अनुभव कसा वाटतो? तुम्ही जर या किल्ल्याला भेट दिली असेल तर तुम्हाला कसं वाटलं? तुमचे विचार कमेंट्स मध्ये टाका नक्कीच. बाय.